श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नम। जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी, सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा। शिष्य वचन एकोनी संतोषला सिद्धमुनी, सांगत से विस्तारोनी एका श्रोते एकचित्ते। भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते। क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्यस्त्रिनी, प्रगट झाले मनोनी पुढे निघाले परियेसा। वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु झाले अवलोकित भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादश शब्दे। पुरो ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा कृष्णा संगम अत्योत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण, तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर, 5 नामे आहे ती थोर सांगेन एका एकचित्ते। शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी। ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची अंगा, प्रयागाहून असे चांगा संगम स्थान मनोहर। अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदंबरू प्रत्यक्ष जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वर तया संगमा थोरी। अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी, शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा। अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना। प्रयागी करिता माग स्नाना, जी पुण्य होय साधना, शतगुण होय तयाहुना एक स्नान परियेसा। उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती। औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थे परियेसी, एकानंतर एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर। कृष्णा वेन्नी नदी दोनी पंचगंगा मिळोनी, सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची। साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदंबरू, गौप्य होऊन अगोचरो राहिले श्रीगुरु तयास्थानी। भक्त जन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात, राहिले तेथे श्रीगुरुनाथ प्रवणोनी प्रगट झाले। असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा। तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक, त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी। सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण, कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने। तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत, शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी। एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरून मिळे परियेसी, शेंगा ते रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी। ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरभरी, पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने। वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने। भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी, घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा नैवेद्य। भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी, गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघते तये वेळी। तया विप्राते ग्राहत जो का होता वेल उन्नत, घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले। तया वेलाचे बूढमूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तत्काळ, टाकून देती समूळ गेले आपण संगमासी। विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी, म्हणती पाहा हो दैव बळी कैसा देवे केले आम्हा। आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी, आमुचा ग्रास छेदून कैसी टाकून दिला भूमीवरी। ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी, पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण। म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी, निर्माण करी चंद्रमौळी तया आदिन विश्वजान। पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण, आपुले आपणाची भोगणे पुढल्यावरी काय बोल। आपुले दैव असतावणे पुढल्या बोलते मूर्खपणे, जे पेरिले तेची भक्षणे कवनावरी बोल सांगे। बोल ठेविती यतीश्वरासी आपले आर्जवन विचारिसी, ग्रास हरितला म्हणतेसी अविद्या सागरी बुडोनी। तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी, नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारील आपुले। तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी, काढू म्हणती द्विजवरी खनिता झाला तये वेळी।
काढिता वेल मुळाशी लादला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेली घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेला छेदिले निदान लादले आम्हासी नर नव्हे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊन संगमा श्री गुरुशी पूजा करीती बहुवशी वृत्तांत सांगती तयासी तये वेळे परियेसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कवनासी प्रगट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वर लादोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोभावासी कामधेनु तुमच्या घरी इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वते उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरणम् अष्टोदशाध्यायः श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 19 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा कर संपुट सोडून विनवितसे ते वेळी पुढील कथा विस्तारा निरोपावे योगेश्वरा कृपा करेगा दातारा म्हणून लागला चरणांसी एकोणी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगतसे विस्तारून श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकित सांगेन ऐके गुरुची कथा औदुंबर तळी अतिप्रिता होते श्री गुरु परियेसा एकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष अत्यजुन काय प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार श्री गुरु प्रीती औदुंबर कवन कारणे निरोपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन याची आवृत्तांता जधी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप विदारिला नखे करुणे दैत्यासी विदारिले कोपेसी आतडी काढून या हर्षी घालितसे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसी वडवाळग्नी सिंधू पोटी तैसे विष परियेसा विदारण करता दैत्यासी वेदळे विष त्या नखासी तापली नखे बहुवसी एक शिष्य एक चित्ते तये समयी महालक्ष्मी हेऊन आली अतिप्रेमी औदुंबर फळनामी शांती कारणे नखासी तये वेळी शीतलार्थ नखे रोविले औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नृसिंहदेव देता झाला लक्ष्मीसी खेव संतोषिनी उभय देव वर देती तये वेळी तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेसी सदा फळित तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितेसी तुझ देखताची परियेसी उग्र विष शांत होय जे सेवितील मनुष्य लोक अखिल काम्य पावनी एक फल प्राप्त होय निक पापा वेगळा होय नर वांजणारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता जो नर असेल दैन्य पीडिता सेविता होईल स्त्रियायुक्त तुझे छाई बैसोन जे जन करीती जपानुष्ठान अनंत फोळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यासी तुझे ठाई जळात स्नान करिता पुण्य बहुत भागीरथी स्नान करीत तितके पुण्य परियेसा तुझे सेविते ते नारासी व्याधी नव्हती कवने दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होतील परियेसा जे जे कल्पुन मानसी तुझ सेविती भावेसी कल्पनापुरती भरवसी कलियुगी कल्पवृक्ष तूची सदा वजो तुझ पासी लक्ष्मी सहित शांतीसी म्हणून वर हर्षी नरसिंह मूर्ती ते वेळी ऐसा वृक्ष औदुंबरू कलियुगी तोची कल्पतरू नरसिंहमूर्ती होता उग्र शांत झाली तया पाशी अवतार आपण तयाचे स्थान आपुले असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून वास औदुंबरी वृक्षातळी अहर्निशी श्री गुरु अस्ति कौप्यसेसी माध्यान काळ समयासी समारंभ होय तेथे अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी पूजा करावया माध्यानी श्रीगुरु जवळी येती नित्य नमन करून श्रीगुरुसी नेती आपले मंदिरासी पूजा करीती विधीसी गंध परिमळे कुसुमे आरोगिनी तये वेळी
पुनरपी येती औदुंबरी, एखाद्या समये द्विजवरी, विस्मय करती देखोनिया, म्हणती अभिनवयती कैसा, न करी भिक्षा ग्रामात ऐसा, असतो सदा अरण्यवासा, कवने परी काळकंठी, पाहू याचे वर्तमान, कैसा क्रमितो दिनमान, एखादा नर ठेवून पाहू अंत यतीश्वराचा, पाहू म्हणती श्री गुरुचा अंत, तेची जाती यमपंत, ऐसे विप्र मदोन्मत, अधोगतीचे तेच इष्ट, उपजता भय ब्राह्मणासी, गेले आपले स्थानासी, गंगा अनुज थळीयेसी, होता वृत्ती राखीव, त्याने देखले श्री गुरुसी, आल्या योगिनी पूजेसी, गंगेमध्ये नेता कैसी, मार्ग झाला जळात, विस्मय करतो तो नरू, म्हणे कैसा यतीश्वरो, द्विभाग झाले गंगा तीरो, केवी केले गंगेत, श्री गुरु ते नेऊनी, पूजा केली त्या योगिनी, भिक्षा ते करुणी, आले मागुती बाहेर, पाहतो गंगानुज, म्हणे झाले कैसे चोज, अवतार होईल ईश्वर काज, म्हणून पूजिती देवकन्या, येरे दिवशी मागुती, हाती घेऊन आरती, देवकन्या ओवाळीती, श्री गुरु ते नमुनिया, पुन्हा गंगा प्रवाहत, श्री गुरु निघाले योगिनी सहित, जो का नर होता पाहत, तोही गेला सवेची, नदी तिरी जाता श्री गुरु, द्विभाग झाले गंगेत वारू, भीतरी दिसे अनुपम्य पूर, रत्न खचित्र गोपुरेसे, अमरावती समान नगर, जैसा देजे दिनकर, गुरु जाता समस्त पूर, घेऊन आले आरती, ओवाळून आरती, नेले आपले मंदिराप्रती, सिंहासन रत्न खचिती, बैसो घालती तया समयी, पूजा करती विधीसी, जे का उपचार षोडशी, अनेका परी षड्रेसी, आरोगण केले ते वेळी, देखोन या नरासी, म्हणती तू का आलासी, विनवी तो नर स्वामियासी, सहज आलो दर्शनाते, म्हणून लागला श्री गुरुचरणा, तल्लीन होऊन अंतःकरणा, म्हणे स्वामी गिरिजा रमणा, होसी त्रयमूर्ती तूची एक, श्री गुरु म्हणती तयासी, तुझे दैन्य गेले परियेसी, जे जे तू इच्छिसी मानसी, सकळाभीष्ट पावशील, तेथील वर्तमान ऐसी, न सांगावे कवनासी, जया दिवशी प्रगट करीसी, तू ते हानी होईल जाण, येणे परितयासी, श्री गुरु सांगती परियेसी, आले औदुंबर पासी, गंगा नुज समागमे, श्री गुरुचा निरोप घेऊन, गेले गंगानुज आपण, वृत्तीस्थानी जाताची क्षण, निदान त्यासी लादले, ज्ञानवंत झाला तो नरू, नित्य सेवा करीतो गुरु, पुत्र पौक्ष श्रिया करू, महानंदे वर्ततसे, भक्तिभावे श्री गुरुसी, नमन करी प्रतिदिवसी, सेवा करी कलत्रेसी, एक भावे करुनिया, वर्तता ऐसे एक दिवशी, आली पौर्णिमा माघमासी, नमन करुणी श्री गुरुसी, विनवितसे तो भक्त, म्हणे स्वामी जगद्गुरु, माघ स्नानी प्रयाग थोरू, म्हणून सांगती द्विजवरू, काशीपुर महाक्षेत्र, कैसे प्रयाग गयास्थान, कैसे वाराणसी भुवन, नेनो आपण यातीहीन, कृपा करणे स्वामिया, श्री गुरु म्हणती तयासी, पंचगंगे संगमेसी, प्रयाग जाणावे भरवेसी, काशीपुर ते गुरुस्थळ, दक्षिण प्रयाग कोल्हापूर, त्रिस्थळ ऐसे मनोहर, जरी पहासी प्रत्यक्षकार, दाविन तुझ चालाता, बैसले होते व्याघ्राजिनी, धरिले गा मागे दृढ धरोनी, मनोवेगे तक्षिणी, गेले प्रयागा प्रातःकाळी, तेथे स्नान करुणी, गेले काशी समाध्यानी, विश्वनाथा दाखवूनी, सवेची गेले सेवेस गवेसी, ऐसा त्रिस्थळी आचरोनी, आले परतोनी अस्तमानी, येणे परितयास्थानी, देखता झाला तो नर, विश्वनाटक श्री गुरुमूर्ती, प्रकट झाली ऐसी कीर्ती, श्री गुरुमनी विचारती, आता गोप्य येथे व्हावे, ऐसे परितये स्थानी, गुप्त झाले श्री गुरुमुनी, अमरेश्वरा ते पुसोनी, निघते झाले ते वेळी, श्री गुरु निघता ते थोनी, आल्या 64 योगिनी, विनविता ती करुणावचनी, आम्हा सोडून केवी ना जाता, नित्य तुमचे दर्शनासी, तापत्रव्य हरती शनेसी, अन्नपूर्णा तुम्हापासी, केवी राहू स्वामिया, येणे परी श्री गुरुसी, योगिनी विनविती भक्तीसी, भक्त वत्सले संतोषी, दिदला वरतये वेळी, श्री गुरु म्हणती तयासी, सदा सौदुंबरासी, प्रगटार्थ जाणे पूर्वेसी, स्थान आमुचे येथेची असे, तुम्ही रावे औदुंबरी, कल्पवृक्ष मनोहरी, अन्नपूर्णा प्रीती करी, औदुंबरी ठेवितो, कल्पवृक्ष औदुंबर, येथे असा तुम्ही स्थिर, अमरापूर पश्चिम तीर, अमरस्थान हेची जाना, प्रख्यात होईल स्थान बहुत, समस्त नर पूजा करीत,
मन कामना होय त्वरित तुम्ही त्यासी साये व्हावे. तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करते जे तत्परी मन कामना पूर्ती जाना. येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना. तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ. पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्धी तीर्थ स्नान करीत 7 वेळा स्नपन करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे वांजेसी पुत्र होती शतायुषी. ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी. सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी स्नान करीती भक्तीसी अनंत पुण्य अश्वमेध. भक्तिभावे करुणिया देखा अन्न घालिता ब्राह्मण एका. कोटी ब्राह्मणांसी एका भोजन दिले फळ असे. औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मन निर्मळी. कोटी गुणे होती फळे होम केलिया तैसेची. रुद्र जपोनी एकादशी पूजा करीती मनोमानसी. अतिरुद्र केले फळ सदृशी एक चित्त परियेसा. मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या. पदोपदी वाजपेयज्ञा फळ तेथे परियसा. नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी. प्रदक्षिणा 2 चारी करुणे करणे नमस्कार. कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा. लक्ष वेळ करिता जाना देवा समान देह होय. ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू. म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीसी. ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून. जेथे होते गाणगा भुवन भीमातीर अनुपम्य. विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत. औदुंबरी प्रीत बहुत नित्य तेथे वसतसे. गोप्य रावणी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी. राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परियसा. इति श्री गुरुचरित्रामृते श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामक धारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानम नाम 19 श्री गुरुदत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.